बैठकीतून मंत्री पंकजा मुंडे अचानक गेल्या निघून जाण्याचं कारण काय आहे? जिल्हा नियोजन समितीच्या ह्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। काल जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ह्या बैठकीला पालकमंत्री म्हणून मंत्री पंकजा मुंडे याचबरोबर जिल्हाधिकारी याचबरोबर जालन्याचे खासदार व जालना जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील आमदारांची त्या ठिकाणी उपस्थिती होती। परंतु ही जी बैठक आहे ही बैठक सुरू असतानाच अचानक ह्या बैठकीमधून मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या निघून गेल्याची धक्कादायक घटना जी आहे ती काल जालना ह्या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मंत्री पंकजा मुंडे ह्या बैठकीतून निघून जाण्यामागचं कारण जर पाहिलं तर आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यामध्ये काही काळ चांगलीच बाचाबाची झाल्याचं त्या बैठकीमध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता। हा वाद सोडवण्याचं काम मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून केलं जात होतं, परंतु सर्वच आमदारांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अखेर मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं चित्र आपल्याला काल त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। भर बैठकीतून मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या निघून जात असताना त्यांना अडवण्यासाठी आमदारांनी खूप काही प्रयत्न केले, परंतु मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या चांगल्याच त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यांना राग जो आहे तो त्या ठिकाणी अनावरण देखील झालं नसल्याचं आपल्याला त्या निघून जात असतानाच्या परिस्थितीनुसार पाहण्यास मिळालेलं आहे। ज्यावेळेस काही आमदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु कडक शब्दामध्ये इशारा देत त्या ठिकाणाहून मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पोलिसांनी एक कारवाई केली होती। या कारवाईवरूनच काही आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता। या वादामध्ये मध्यस्थी करण्याचं काम पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडून केलं जात होतं, परंतु कुठलाच आमदार पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं ऐकत नसल्यामुळे त्या ठिकाणाहून त्या निघून गेली असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। पहिल्या वेळेसच अशी काही घटना घडलेली आहे जी की मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या बहर सभेमधून निघून गेल्याची ही एक धक्कादायकच घटना म्हणावी लागणार आहे। जिल्हाधिकारी यांना चांगलं धारेवर आमदारांनी धरलं होतं आणि हा जो वाद आहे तो उत्खननामधून झाला असल्याचं सांगण्यात येत आहे। हा वाद मिटवण्याचं काम मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून काही काळ करण्यात आलं होतं, परंतु आमदार जे आहेत ते आपली ठाम भूमिका घेत असल्यामुळे त्या ठिकाणाहून मंत्री पंकजा मुंडे यांनी काढता पाय घेतल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या बैठकीतून निघून गेल्यामुळे त्याची चांगली चर्चा जी आहे ती जालना जिल्ह्यामध्ये देखील होत आहे। त्यानंतर ही जी घटना घडलेली आहे या घटनेविषयी प्रसार माध्यमांशी बोलत असताना बबनराव लोणीकर यांनी खूप मोठं असं विधान देखील केलं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। ज्यावेळेस मंत्री पंकजा मुंडे जे आहेत त्या बैठकीमधून बाहेर जात होत्या त्यावेळेस आमदार खोतकर यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप राग अनावरण झाल्यामुळे पंकजा मुंडे जे आहेत त्या आक्रमक भूमिका घेत त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं देखील चित्र आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। 4 आमदारांनी त्यांना रोखण्याचं काम केलं, परंतु त्या ठिकाणी त्या थांबल्या नसून त्या थेट त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। हे जे आमदारांनी जी टोकाची भूमिका घेतली होती हे सर्व जे आमदार आहेत ते महायुतीचे असल्याचं देखील समोर आलेलं आहे। भाजप, शिंदे गट याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत असल्याचं त्या बैठकीमध्ये पाहण्यास मिळालेलं होतं। त्या बैठकीमध्ये हा जो वाद आहे या वादाचा तोडगा काढण्यासाठी वेळोवेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते, परंतु हे आमदार जे आहेत ते आपल्या भूमिकेवर सातत्याने ठाम राहिल्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांना त्या बैठकीमधून अखेर निघून जाण्याची वेळ जी आहे ती काल त्या ठिकाणी आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता विरोधकांकडून उलटसुलट चर्चा देखील केल्या जात आहेत। पहिली वेळ आहे की अशी घटना घडलेली आहे ज्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांना भर बैठकीमधून त्या ठिकाणाहून निघून जाण्याची वेळ जी आहे ते ह्या आमदारामुळे आली असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि मंत्री पंकजा मुंडे ज्या आहेत त्या ज्यावेळेस निघून जात होत्या त्यावेळेस त्या देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। त्यांनी एकाही आमदाराचं ऐकून न घेतल्याची परिस्थिती ज्यावेळेस त्या निघून जात होत्या त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण झाली होती। आणि ही जी सर्व काही घटना आहे ही घटना घडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना
आमदार बबनराव लोणीकर यांनी खूप मोठं असं विधान केलेलं आहे. नेमकं आमदार बबनराव लोणीकर काय म्हणाले आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. बैठकीत वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे लवकर गुंडाळलेली बैठक. वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही. पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडं वेगवेगळ्या मागण्या केल्या, शिफारशी केली, निधीची मागणी केली, काही तक्रारी होत्या त्याच्या चौकशीची मागणी केली. जे समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गावर कॉन्ट्रॅक्टरनं 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केली. आम्ही हा विषय वारंवार कलेक्टरला सांगतोय की 78,000 ब्रासची रॉयल्टी भरली आणि 10 लाख ब्रास मुरुम काढला. आता 10 लाख ब्रास काढला का 15 लाख ब्रास काढला त्याची मोजणी करा. उद्या पाऊस पडला, आता जर पाऊस पडला असता जून महिन्यात तर 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केलेली ते पाप झाकलं असतं. कलेक्टरच्या कार्यालयातून कोण फोन करतंय की मोजणी करू नका अधिकाऱ्यांना? गुत्तेदारांना कोण सपोर्ट करतंय? कलेक्टरच्या आदेशानं करतात का परस्पर करतात? हा विषय होता. खडी क्रेशर समृद्धी महामार्गाचं बिना परवानगीचं चालू आहे. म्हणजे कलेक्टरची परवानगी नाही, प्रदूषण मंडळाची परवानगी नाही, वाटूला खडी क्रेशर चालू आहे, कुठल्याही एनओसी नाही आहेत आणि परस्पर चालू झालंय. 10 लाख ब्रास पुरून झाला. आमच्याकडे एका ट्रॅक्टरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या बायकोवर आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला. सगळ्या लोकप्रतिनिधींचा रोष, राग, नाराजी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होती. शेवटी प्रशासन म्हणून पालकमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं बॅलन्स करावं लागतं. त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी आमदारांनाही शांततेनं प्रश्न मांडा असं सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनाही काही समज दिलेली आहे. तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही फायली आहेत, प्रकरणं मंजूर झाले नाही आहेत, पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कलेक्टरनं केलेलं नाहीये, आमदाराच्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकलेल्या आहेत, अशा काही सगळ्या आमदारांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यातून संघर्ष हा कलेक्टर वर्षस असाच होता. आमदार आणि पालकमंत्री काही वाद झालेला नाही. हा वाद नाहीये. जिल्ह्याच्या विकासाची चिंता आहे सगळ्यांना. कुणाचाही वाद झालेला नाहीये. वाद आहे तो कलेक्टरचा आहे आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. 3 तास बैठक चालली आणि बैठक संपली. आम्ही सगळे म्हणत होतो की कलेक्टरच्या चेंबरला पालकमंत्री महोदयांनी चहा पाणी घ्यावं, बसावं, पण त्यांना पुढे काही कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही. मी 3 तास थांबले. मला 1.5 तास बैठक घ्यायची होती. आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं.